हॅलो मित्रांनो, नमस्कार. बघा, आता 22 फेब्रुवारीला आपली परीक्षा आहे, स्कॉलरशिप इयत्ता 5वीची. तर त्या संदर्भात आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे. 22 तारखेला पेपर कसे असतील, प्रश्न कसे असतील, या संदर्भामध्ये एक आपण गेस पेपर बघत आहोत. अशा प्रकारचा पेपर असू शकतो. हाच येईल असं नाही, अशा प्रकारचा पेपर असा असतो. तर तो आपल्याला काय करायचं आहे, बघायचा आहे. बघून घेऊया बघा. पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला, जो की पुढील संवाद वाचून दिलेल्या प्रश्नाच्या योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक रंगवा. लक्ष द्या तुम्ही 10 मिनिटांमध्ये साधारण आपण 25 प्रश्न बघणार आहोत. पटापट प्रश्न बघणार आहोत. हे तुमच्या उपयोगी येतील परीक्षेसाठी. त्यासाठी काय करा, या व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, खबरदार आपली हद्द सोडून जर पाऊल आपण आमच्या हद्दीत टाकलेस तर तुझ्या देहाची खांडोळी करेन. हे कोण बोलतंय? हा 1 नंबरचा व्यक्ती बोलतोय. तू स्वतःला कोण समजलास? हा 2 नंबरचा व्यक्ती बोलतोय. मी मर्द मावळा शिवबाचा सेवक, तोच पुन्हा. तू खरंच शूर आहेस, तर त्या शिवाजीकडून तुला काय मिळणार? तू आमच्या बादशहाकडे चल, तुला सरदारकी दाखवितो. खबरदार, तुझ्या बादशहाच्या सरदारकीपेक्षा माझ्या शिवरायाची चाकरी मला लाख मोलाची आहे. शब्बास, तुझ्यासारखा स्वामिनिष्ठ मावळ्यामुळेच या हिंदवी स्वराज्याला भय नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्व मावळ्यांनी जय जयकार केला. या ठिकाणी बघा, सर्व म्हटलंय. काय म्हटलंय? सर्व. या संवादामध्ये निश्चित किती व्यक्तींनी सहभाग घेतला आहे? तर सर्व. किती मावळे आहेत सांगता येईल का? नाही. म्हणून या ठिकाणी उत्तर येणार आहे निश्चित सांगता येत नाही. निश्चित सांगता येत नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं असणार आहे निश्चित सांगता येत नाही. चला, यामधला दुसरा प्रश्न बघूयात. दुसरा प्रश्न काय म्हणतो? वरील संवाद कोठे घडला असावा? तर वरील संवाद हा निश्चितपणे तो काय म्हणतोय, माझ्या हद्दीत येऊ नको. हद्द कुठं आहे? तर शिवाजी महाराज पण आहेत, तर स्वराज्याच्या सीमेवर. हा प्रश्न आपल्या याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा आता. हा वेगळा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे? पुढे दिलेल्या मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द दूरदर्शक. असा तुम्हाला परीक्षेला दूरदर्शकच येईल असं नाही. मराठीमध्ये कोणता तरी शब्द येऊ शकतो, त्याचं तुम्हाला इंग्रजीमध्ये उत्तर लिहायचं असतं. तर दूरदर्शकला काय म्हणतात? तर दूरदर्शकला टेलिस्कोप असं म्हणतात, लक्षात ठेवा. सर्वात पुढचा प्रश्न चौथा. सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. बघा, सर्वच वस्तूंच्या वाढणाऱ्या किमती हे सरकारला महागाई रोखण्यात आलेल्या अपयशाचे काय आहे? लक्ष्य आहे, जातक आहे, पातक आहे? तर काहीच नाही, हे आहे द्योतक आहे. काय आहे? द्योतक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी दिले, पुढील चौकोनात एक म्हण लपली आहे, ती ओळखून 7व्या अक्षराचा पर्याय ओळखा. म्हण आहे बघा या ठिकाणी, बा, वी, टो, ठो. ही म्हण आपण खूप वेळ वाचलेली आहे. काय आहे? आधी विठोबा. आधी विठोबा. पुढे काय आहे? मग. मग पोटोबा. बरोबर? आधी विठोबा, मग पोटोबा. किती नंबरचं अक्षर? 7वं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर 5व्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे ग. काय आहे? ग. हे ग आलंय बघा 7 नंबरला. 2, 3, 5, 6 आणि 7 नंबर. ग. आपलं ग उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात बघा. पुढे दिलेल्या प्रश्नात चुकीचा भाग असणारे वाक्य ओळखून रंगवा. चुकीचा भाग. काय म्हटलं बघा, प्राचीन काळी पैठण अतिशय संपन्न नगरी होती. आपल्याला चुकीचा भाग ओळखायचा. हे बरोबर आहे, हे आपलं उत्तर नाही. नवरदेवाच्या वरातीसाठी घोडा सज्ज करून आणला होता. हे बरोबर आहे. धावण्याची शर्यत सुरू झालेली आहे, तरी स्पर्धकांनी सज्ज राहावे. सुरू झाली आहे, शर्यत सुरू झाल्यानंतर सज्ज कसे राहणार? म्हणून हे चुकीचं आहे आणि हे आपलं उत्तर आहे. 3 नंबर पर्याय आपलं उत्तर असणार आहे. पहिले पहाटे पारिजातकाच्या झाडाखाली फुलाचा सडा पडलेला आहे, हे सुद्धा बरोबर आहे. चुकीचं ओळखा म्हणून 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी काय दिलं तर या ठिकाणी आपल्याला एक निवेदन दिलं आहे, ते आपल्याला वाचायचं आहे आणि त्यावरून प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. बघा आता. तर प्रश्न पहिला काय आहे? वरील निवेदन कशाच्या संदर्भात आहे? बघा काय म्हटलंय तर, कोविड महामारीबरोबर संपूर्ण देश लढत आहे. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खालील सूचनांचे पालन करावे. तर कशा संदर्भात आहे? कोरोना आजार. हं? कोरोना आजार संदर्भात हा काय आहे? दिलेला आहे. त्याच्यानंतर वरील जाहिरातीत कोणती सूचना दिलेली नाही. बघा, मास्क वापरा, मुखावरण घाला दिलेलं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाणे दिलं आहे. 2 व्यक्ती 6 फूट अंतर ठेवा, हे पण दिलेलं आहे. रोग्याशी सामना करा, हा इथं कुठं दिलेला नाही. रोगाशी सामना आहे. रोगाशी, इथं रोग्याशी दिले.
म्हणून हे 2 नंबरचं उत्तर आपलं असणार आहे. वरील निवेदनात साथीचे आजार साठी कोणता शब्द वापरलाय? साथीचे आजारासाठी मुखावरण, बचाव, योगा हे शब्द नाहीत तर महामारी हा शब्द आलेला आहे. तुम्ही बघा या ठिकाणी काय दिलंय? महामारी. कोविड महामारी हा शब्द आपल्या या ठिकाणी आलेला आहे. पुढचा बघा प्रश्न 10 ते 12. उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्नाचे उत्तर द्या. पहिला प्रश्न बघूयात. वरील उत्तरात कशाची माहिती दिली आहे? बघा वाचा. सर्व दृष्टीने प्रसन्न असणारा चैत्र महिना जेव्हा येतो, तेव्हा चैत्र महिन्याबद्दल त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर आपला 10वा जो प्रश्न आहे, तर याच्यामध्ये काय दिलंय? चैत्र महिन्याची माहिती. विद्यार्थ्यांनी कशाचा निश्चय करावा? बघा या ठिकाणी शेवटीच्या ओळीमध्ये काय दिलंय? विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाचा संकल्प करून भरपूर अभ्यास करण्याचे वचन स्वतःलाच द्यावे. ज्ञानार्जनाचा संकल्प कशाचा करावा? ज्ञानार्जनाचा म्हणजे ज्ञानात अभ्यास करण्याचा. ओके. पुढचं आहे वरील उतरण्यात मनोरंजनसाठी कोणता शब्द आला आहे? तर मनोरंजनसाठी या ठिकाणी शब्द बघूयात कोणता आहे तर मनोरंजन म्हणजे काय? करमणूक. हे बघा करमणूक. करमणूक आलेला शब्द म्हणजे मनोरंजनचं आपलं उत्तर येणार आहे करमणूक. पुढचा प्रश्न बघा. बैलाच्या पाठीवरचा जो भाग असतो त्याला काय म्हणतात? तर बैलाच्या पाठीवरच्या भागाला वशिंड म्हणतात. लक्षात ठेवा. उंच असलेला भाग. आपण त्याला खांदा म्हणतो ना, तो खांद्याला बैलाच्या पाठीच्या खांद्याला वशिंड असं म्हणतात. योग्य शब्दाचा पर्याय बघा. जसे नाण्याची चळत तसे केसांचा काय असतो बरं केसांचा? तर केसांचा असतो झुपका. हे तुम्हाला माहित पाहिजे. असे प्रश्न येणार आहेत परीक्षेला, ते प्रश्न तुम्हाला माहित पाहिजे. असा एक शब्द तयार करायचा असतो बघा, हा शब्द आहे. याचं काय तयार करणार शब्द? तर हा शब्द होतो माहेर वाशिन. माहेर वाशिन. तर यामध्ये काय म्हणलं? पहिलं अक्षर आहे मा. 3 नंबरचा पर्याय. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे आपला 16वा. गटात न बसणारा शब्द निळसळ करडा, हिरवट करडा, तांबूस करडा, पिवळसर करडा. तर या ठिकाणी हिरवट करडा नसतो. म्हणून काय 2 नंबरचा पर्याय येणार आहे. 16चं उत्तर 2 नंबर. 17 प्रश्न. रामरावांनी आपले कर खोलीचा कर घेण्यासाठी पुढे केले. खोलीचा कर म्हणजे भाडे आणि भाड्यासाठी शब्द काय आहे? हात, किरण किंवा शरीर नाही तर सारा. सारा बरोबर. कर म्हणजे सारा. 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे 17व्याचं. 18वा प्रश्न बघा. 18वा प्रश्न. पुढील शब्दापैकी जोडशब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय खालीलपैकी कोणता? जोडशब्द. तर यामध्ये संधी प्रकाश हा जोडशब्द नाहीये. टक्के, टोनपे, गणगोत, कोर्ट, कचेरी हे जोडशब्द आहेत. जोडशब्द म्हणजे एकाला एक जोडून असं. गण, गोत तसा हा संधी प्रकाश नाहीये. पुढचा आहे 19वा. वर्णानुक्रमे लावा. त्याला वर्णानुक्रमे लावायचा आहे आणि उत्तर लिहायचे. बघा 19वा प्रश्न. वर्णानुक्रमे लावताना आपल्याला 1 नंबर काय येणार बघा. सगळे प पासून सुरुवात आहे. प, र असं आहे. तर प्र नंतर क 1 नंबरला येईल. त्यानंतर क, ख, ग, घ जर तुम्ही पाहिलं तर त्यानंतर द 2 नंबरला येईल. त्यानंतर इथं पण प, र आहे, इथं पण प, र आहे. हे भ, प, फ, भ, य, र, ल हे 3 नंबरला येईल आणि हे 4 नंबरला येईल. तर आपल्याला काय विचारलं आहे वर्णानुक्रमे लावा. शेवटून दुसरा. शेवटून दुसरा हवा आहे आपल्याला. बघा हा प्रश्न कसा करता येईल आपल्याला तर 1 नंबर प्रकाश निश्चित येईल. त्यानंतर याचं उत्तर आपलं येणार आहे प्रदक्षिणा. 2 नंबर प्रदक्षिणा याचं उत्तर असणार आहे. 19 तुम्ही त्याला व्यवस्थित यानं लावून घ्या. कशाने? क्रमाने लावून घ्या आणि त्याचं उत्तर येणार आहे प्रदक्षिणा. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या शब्दाचा अयोग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. मैत्रीचा विरुद्धार्थी शब्द कसा अयोग्य? अयोग्य म्हटलंय. विरुद्धार्थी दुश्मनी येईल, वैर येईल, शत्रुता येईल, पण अयोग्य म्हटल्यामुळे प्रेमळ हे आपलं उत्तर असणार आहे. हे खरे विरुद्धार्थी शब्द आहेत. पण आपल्याला अयोग्य विचारल्यामुळे हा येणार आहे. पुढचं क्रियापद निवडा. स्नेहलने बाबांना पत्र काय केलं? तर लिहिले. बाबाला पत्र लिहिले. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा. संदेश बघा. सरांनी आम्हाला स्वच्छतेचे संदेश स्पष्ट करून सांगितले. म्हणजे काय असणार आहे? अनेकवचन येते. 22 नंबर अनेकवचन. 23 नंबर बघा. खालील वाक्यातील अधोरेखित याचे लिंग ओळखा. वास्तूंचे हा अनेकवचन आहे. एक म्हटलं तर काय होईल? वास्तू. काय असते मग? ती वास्तू. ती म्हणजे स्त्रीलिंग.
इथे 2 नंबर. पुढील वाक्यातील चुकीचे विरामचिन्ह बघा या ठिकाणी श्रुतिका, अनन्या इथं व पण दिलंय आणि हे कॉमा पण दिलंय त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. आणि शेवटचा 25वा प्रश्न, खालील अशुद्ध शब्द ओळखा. तर अशुद्ध शब्द जो आहे तो किताब आहे. त्याला काय पाहिजे होती? पहिली वेलांटी पाहिजे होती. अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे 25 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. तर मित्रांनो आणखीनही व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.